अजित पवार हे नाराज असल्याचं म्हणतायत. जयंत पाटील म्हणतायत की त्यांनी विचार करावा. नाही, जयंत पाटील साहेब कुठे म्हटले हे मला काही कल्पना नाही, पण जयंत पाटील साहेबांची सुद्धा इच्छा अजित पवार नाराज व्हावे किंवा नाही व्हावे त्यांच्या इच्छेवरती काही होत नाही. त्यांच्या शुभेच्छा अजितदादांना आहेत. ते बोललेत की काही लोक संपर्कात आहेत, परत शरद पवार गटाकडे येण्यासाठी संपर्कात आहेत आमदार. ते असण्याचं काही कारण नाही आणि कुठला संपर्क आत्तापर्यंत मला तरी काही माहिती झालेला नाही. पाऊस झाला, ढगफुटी सारख्या परिस्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली. एरंडोल तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये ढगफुटीचा फार मोठ्या प्रमाणावरती असर आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला. विदर्भामध्ये नागपूरसारख्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलेला आपण बघितलेला आहे. या सगळ्या निसर्ग चक्रामध्ये, वातावरणामध्ये जो सातत्याने बदल होतो आहे, ती काळाची पावलं बघून आत्ता येणाऱ्या काळामध्ये आमची मनीषा असणार आहे की मदत पुनर्वसन विभागाकडनं एक फार मोठी पावलं येणाऱ्या काळामध्ये उचलली जातील आणि आपल्याला कुठली आपत्ती होण्याच्या अगोदरच त्या बाबतीमध्ये आपल्याला अजून काय काय निर्णय घेता येऊ शकतात. मदत पुनर्वसन विभागाकडनं आपण सॅटेलाईट लॉन्च करण्यासाठी एक प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत की ज्याच्यातून ढगफुटी ज्या परिसरात होऊ शकते त्याचा अंदाज आपल्याला किमान 2 तास आधी किंवा 8 दिवसापासून किमान 2 दिवस आधी आपल्याला तो कळला पाहिजे. समुद्राच्या तळामध्ये पाण्यामध्ये असणाऱ्या ज्या हालचाली असतील त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. भूगर्भामध्ये समजा जर का कुठे भूकंपाची परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या भूकंपाच्या मिलीमीटरमध्ये किंवा एकदम मायक्रो याच्यामध्ये हालचाली ज्या असतील त्या आपल्याला समजल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून पावलं उचलण्याचं प्रक्रिया मदत पुनर्वसन विभागाकडनं चाललेली आहे. आत्ता ज्या ज्या ठिकाणी ढगफुटीचं प्रमाण आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळालं त्या त्या ठिकाणचे आयुक्त किंवा त्या ठिकाणचे सगळे कलेक्टर यांना शासनाकडनं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने सूचना दिल्या गेलेल्या आहेत. माझ्याकडनं परिस्थितीचा आढावा घेतला गेला आणि मदत पुनर्वसन विभागाकडनं त्या सर्व सूचना आपल्याला ज्यांच्यावर आपत्ती आली असेल त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या गेलेल्या. नागपूर शहरामध्ये तुम्ही आला आहात, काय म्हणाल? हे मंगळ मंदिराची ज्या पद्धतीने कल्पकते डोळ्यासमोर ठेवून मंगळ मंदिराची जी प्रगती चाललेली आहे प्रामुख्याने ती अंमळनेरच्या सगळ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून भाग्याची गोष्ट आहे. भारतामध्ये 2च ठिकाणी उपलब्ध असलेलं मंगळ मंदिर ते अंमळनेरसारख्या छोट्या शहरामध्ये उपलब्ध आहे. याचा सार्थ अभिमान आहे आणि संपूर्ण केवळ फक्त आपण मंदिरामध्ये पूजापाठ न करता आपल्या भक्तांसाठी किंवा अंमळनेरकरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याची मनीषा बाळगणारे हे संस्थांचे सगळे संस्थेमध्ये काम करणारे सगळे ट्रस्टीजनी आज वेगवेगळ्या प्रकारच्या किचनच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल, ऑनलाईन कार्यालयाच्या बाबतीमध्ये असेल, पोलीस चौकीच्या बाबतीत असेल, कुठे पाण्याची टाकी असेल, कुठे वृक्षाची लागवड असेल, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्घाटनांचा आज मुहूर्तमेळ मंगळाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी पार पडला. आपण दर्शन घेतलं आहे हे परमेश्वराला जर सगळं सातत्याने आम्ही हेच घालतो. भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, जळगाव जिल्ह्यातल्या आणि त्याच्याबरोबर अंमळनेर तालुक्यामधल्या प्रत्येक युवकाचं उज्ज्वल भविष्य झालं पाहिजे. शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने पाऊस महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पडला पाहिजे. महिलांचं संरक्षण झालं पाहिजे. या सगळ्या आशीर्वादाला मंगळ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आपत्ती ज्या असतील त्या आपत्तींना महाराष्ट्रातली जनता फेस करेल किंवा त्या आपत्ती टाळल्या जातील अशा ईश्वरचरणी आमच्या प्रार्थना आहेत. दादांच्या सांगण्यानुसार आंबेडकरांनी फोन केला होता की त्यांनी खडसेंनी यावं तुमच्याकडे परत. असं कोण बोललं? एकनाथ खडसे. म्हणजे मला प्रश्नच लक्षात आला. एकनाथ खडसे असं बोलले की अजितदादांच्या सांगण्यानुसार की मटकरींच्या माध्यमातून की तुम्ही अजितदादांच्या गटामध्ये यावं अशा प्रकारचं. असं काही मला वाटत नाही, कारण ज्यावेळी आम्ही शपथविधी घेतला त्याच वेळेला हा काही प्रमाणामध्ये प्रयत्न आमच्याकडे येण्याच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी झाला होता. आता 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे तिन्ही पक्षाचे विचार एकत्र घेतल्यानंतरच असे राजकीय निर्णय घेतले जातात.
कोणाला घ्यावं किंवा कोणाला नाही घ्यावं याचा सर्वस्वी अधिकार अजितदादांना आहे. आणि अजितदादा आपल्या आपली जी अलायन्स झालेली, जी युती झालेली आहे, त्या युतीच्या प्रत्येक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय होईल. खडसे रोज माझ्यासारख्याच्याही संपर्कात असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे निर्भीडपणे काम केलं पाहिजे, विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हालाही हातभार लागला पाहिजे आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विकास हा अजितदादांच्याच माध्यमातून होऊ शकतो हा त्यांना आत्मविश्वास असेल. म्हणून कदाचित मग मेटकरींनी संपर्क केला किंवा खडसेंनी संपर्क केला या बाबतीत मला काही खुलासा करण्याची आवश्यकता नाही, कारण ते मला माहितीच नाही. पण असला तरी तो असा असू शकतो. तुमच्याशी कोणते राजकीय दृष्टिकोनातूनही संपर्कात असतात, विकासाच्या दृष्टिकोनातूनही संपर्कात असतात, जिल्ह्यात काही प्रश्न असले तरी संपर्कात असतात. राजकीय काय विषय असतो? राजकीय बरेच इतक्या लवकर तुमच्या समोर सांगण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. पण राजकीय बरेच विषय असतात आणि त्यांच्या आपुलकीचे विषय हे नेहमी ते माझ्याजवळ काढत असतात. लोकसभेची